टॉपच्या गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1, 6-6 षटकांचा सामना, चांगली मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आज सगळ्यांच्याच नजरा या स्पर्धेवर आहेत. महेश नानगुडे इन ॲक्शन या मॅचमध्ये याच खेळाडूची चर्चा सातत्याने होत असताना पाहायला मिळते. अगदी मग करी रोडचं गोदरेज मैदान असू दे, नुकतंच या खेळाडूने गाजवलं आणि त्यानंतर मात्र भिवंडी येथे झालेली मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा अक्षरशः ब्लास्ट केला होता महेश नानगुडेने. मालिकावीराचा पुरस्कार त्या ठिकाणी जाऊन त्याने पटकावल्यानंतर आता मात्र वळीच्या आदर्श नगरमध्ये पहिला बॉल उसळी घेणारा पाहायला मिळतोय. वेगळ्या या गोलंदाजाकडे त्याची देखील चर्चा होईल आणि या एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. आता महेश नानगुडे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, नो बॉल आहे आणि पंच मात्र नो बॉल घोषित करतायत. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज महेश नानगुडे आणि त्याच्या समवेत एक उजव्या हाताचा फलंदाज धनंजय बिनताडे असे दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. मुळशी बावधनचा खेळाडू मैदानामध्ये आलाय महेश नानगुडे. कव्हर क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक खेळाडू आहेत ओ महेश नानगुडे आल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. येतोय महेशच्या बॅटमधून चौकार. याचसाठी ओळखला जातो हा खेळाडू. त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की हा प्लेयर काय करू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण आहे. हा प्लेयर काही करू शकतो, कोणत्याही क्षणी सामना बदलू शकतो, पलटवू शकतो. हाच खेळाडू. त्या खेळाडूकडे सगळ्यांच्याच नजरा असतील. आता मात्र या मॅच मध्ये पहिला बॉल पहा ना, काय फटका खेळला. लाजवाब स्ट्रोक महेश नानगुडेच्या बॅटमधून. आणखीन एक बॉल, आणखीन एक पुल झालाय सक्सेसफुल. बॅक टू बॅक दुसरा आलाय महेश नानगुडेच्या बॅटमधून चौकार. दोन चौकार आलेत महेश नानगुडेच्या बॅटमधून. धावा झाल्या धाव फलकावरती आता 12. ओहो, यावेळेला चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने. हा डॉट बॉल येईल. ओ, यावेळेला चांगलं कमबॅक. आता पुन्हा एकदा नो बॉल पंच घोषित करतायत. नो बॉलच्या मदतीने आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 11 या आकड्यावर. 11 ऑन बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. वरळी मान्सून धमाका 2025 दुसरं पर्व. लाख मोलाची स्पर्धा, मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, अभिमानाची आहे. इकडे सगळं काही आहे. इकडे खेळाडूंची चांदी सुद्धा आहे. इकडे खेळाडूंची आपण पाहिलं तर सोनं देखील होताना पाहायला मिळणार आहे. आणखीन एक बॉल. याही बॉलला पूल झालाय आणि बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय महेश नानगुडेच्या बॅटमधून. आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार आलेत. धावा झाल्यात धाव फलकावरती आता 15 ऑन बोर्ड. पहिलं षटक प्रगती पथावर. पहिल्या षटकामध्ये महेश नानगुडेची बॅट बोलत असताना पाहायला मिळते. चांगली सुरुवात करून दिली आहे टीम श्रीयांक 11 सचिन शेठ तापकीर यांच्या संघाला. टीम आपण पाहतोय आणि एका बाजूला ओमकार 11 गिरगाव. ही चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. महेश नानगुडेची बॅट बोलली आहे पहिल्या षटकामध्ये. यावेळेला सरळ आणखीन एक बॉल निघून जाईल आउट ऑफ द पार्क. आलाय दर्जेदार, रुबाबदार, धमाकेदार षटकार. महेश नानगुडे इज ऑन फायर नाऊ. पहिलं षटक 3 चौकार 1 षटकार पाहायला मिळतोय महेश नानगुडेच्या बॅटमधून. मागील मॅच मध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं होतं फलंदाज रुद्रांशने आणि तदनंतर मात्र आता आपण पाहतोय महेश नानगुडेची बॅट बोलली आहे. 21 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक प्रगती पथावर आहे.
सरळ रेषेमध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका पाहायला मिळाला. जिथे जाईल तिथे मात्र याच खेळाडूची चर्चा. आता मात्र मग पावसाळी रबर बॉल क्रिकेट असू दे अथवा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असू दे, कव्हर क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक खेळाडू आहे, प्लीज आपणास पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून मॅचचा आनंद घ्या. कोणत्याही खेळाडूंना त्या ठिकाणी अडथळा होता कामा नये, आपण याची नोंद घ्यायची आहे. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. मनगटाचा वापर केला, हलक्या हाताने बॉलला ढकललं. चिराग दाटिया इन ऍक्शन देखील पाहायला मिळतात या मॅचमध्ये. एक धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. धावसंख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 या आकड्यावर. पहिलं षटक समाप्त, 22 धावा धावफलकावरती झालेत. विशेष बाब म्हणजे या षटकामध्ये तब्बल 3 चौकार 1 षटकार पाहायला मिळालेत. अभिषेक बैत महागडे षटक बच्चाचं पाहायला मिळालं, कारण महेश नानगुडेची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये देखील. या पुढील सामना टीम हनन स्पोर्ट्स कळवा विरुद्ध साई कृपा 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती, आयोजन समितीकडे रिपोर्टिंग करा आणि आपले किट्स आपल्या ताब्यात घ्या. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. तरुण बिस्ट गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा गोलंदाजाने खर्च केल्यानंतर कर्णधाराने मात्र तरुणवरती विश्वास दाखवलाय. तोच गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. महेश नानगुडे समोर आहे, त्याच्या विरुद्ध कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आता मात्र पाहावं लागेल. तरुण बेस्टकडे सगळ्यांच्याच नजरा त्याच्याकडे असतील, पण समोर महेश आहे. त्याच्या समोर बॉल कुठेही टाकला तरी उत्तर मात्र एकच आहे, षटकार आणि चौकार. त्याची भाषा मात्र महेश नानगुडे बोलतो आणि आता आणखीन एक आलाय, षटकार. टायमिंग आहे त्याच्याकडे, क्लास आहे त्याच्याकडे, दर्जा आहे त्याच्याकडे, ताकद आहे त्याच्याकडे. त्याची शरीरयष्टी एवढी असली ना तरी त्याच्याकडे ताकद आहे. आणखीन एक बॉल, याही बॉलला पाठवलंय का मैदानाच्या बाहेर पाहायचंय. फटका फसलाय. आता स्वतःवर नाराज असेल महेश नानगुडे. विकेट आली आहे, पिन ड्रॉप सायलेन्स मैदानात आणि मोठा धक्का टीम श्रेयांक 11 या संघाला बसत असताना पाहायला मिळतोय. कारण महेश नानगुडे अफलातून फॉर्म मध्ये डेंजरस बॅटर आहे आणि त्याची विकेट मात्र तरुण बिस्टने मिळवून दिली. पहिलं षटक महागडं ठरलं होतं अभिषेक बैतचं आणि तदनंतर मात्र तरुण बिस्ट वरती कर्णधाराने विश्वास दाखवला. चेंडू त्याच्याकडे सुपूर्त केल्यानंतर पहिल्या बॉलवर षटकार आणि दुसऱ्या बॉलवर आता विकेट आली आहे महेश नानगुडेची. आता टीम हडल, टीम मीटिंग घेतली जाते, कारण त्यांना देखील ठाऊक आहे, ओमकार 11 गिरगाव या संघाला ठाऊक होतं किती महत्वाचं विकेट आलाय आणि त्याची आता चर्चा करत असताना पाहायला मिळतोय हा संघ. नवीन फलंदाज आपण पाहतोय शुभम शेळके मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. हा देखील फलंदाज डेंजरस फॉर्म मध्ये, अगदी करिडोरचं गोदरेज मैदान अक्षरशः हादरून सोडलं होतं या खेळाडूने. तोच फलंदाज आलाय मैदानामध्ये शुभम शेळके. बॅटिंग करावी लागेल आता मात्र धनंजय आणि शुभमला, कारण महेश नानगुडे माघारी परतलाय. वैयक्तिक 25 धावांवरती आउट झालाय महेश नानगुडे. शुभम शेळके नवीन फलंदाज, तरुण बिस्ट षटक क्रमांक 2 हाताळतोय. दुसऱ्या बॉलवर त्याने विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. आता धावा झाल्या धावफलकावरती 28 ऑन अ बोर्ड. पहिलाच बॉल खेळत असताना प्रचंड वेगात हाताळला होता हा बॉल तरुण बिस्टने. रन मात्र मिळेल 1, कारण बाईची धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. यष्टीरक्षक थोडेसे बीड झाले. राहुल चांदोरकर यष्टीरक्षक आपण पाहतोय, स्वतः संघाचा कर्णधार. आपटलेला बॉल, बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव घेत असताना आता व्यूवर रचना आखली गेली. विकेट आली आहे. फलंदाज शुभम शेळके धावबादच्या स्वरूपात आउट.
प्रज्ञेश लाड तैनात होते आणि त्यानेच केलेला थ्रो म्हणूनच काय विकेट आली आहे. फलंदाज शुभम शेळकेची धावबाच्या स्वरूपात का होईना विकेट महत्वाची होती आणि विकेट देखील आली आहे. महेश नानगुडची विकेट देखील याच षटकामध्ये आली आणि त्यानंतर मात्र आता शुभम शेळके देखील माघारी परतलाय. प्रेक्षकांना विनंती प्लीज आपण मैदानात येऊ नका प्लीज. प्लीज प्रेक्षकांना विनंती आपण मैदानामध्ये येऊ नका प्लीज. विनंती असणार आहे वारंवार आपण विनंती असेल. धन्यवाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय रोहित खरात डावखुरे आताचा फलंदाज आता मैदानामध्ये आलाय. ओ धनंजय बिंदाडे यांचा फटका फसलाय आणि धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये आणि थोडीशी आपण पाहिलं तर दुखापत त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि डॉट बॉल मात्र आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 29 धावा धाव फलकावरती. सोडून दिलाय हा बॉल. वेल लेफ्ट केलाय वाईट बॉल. आता एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. 30 धावा धाव फलकावरती झाल्या. 30 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेवर. वरळीचा आदर्श नगर. हो यावेळेला जर आपण पाहिलं तर प्रचंड वेगात आणखीन एक चेंडू हाताळला होता गोलंदाज तरुण बिसने. चांगलं कमबॅक आता म्हणावं लागेल टीम ओमकार 11 गिरगाव या संघाकडून करत असताना पाहायला मिळतोय तरुण बिस्ट. कारण पहिलं षटक आपण पाहिलं तर गोलंदाज अभिषेक बैदने हाताळलं. त्या षटकामध्ये त्याने 22 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र तरुण बिस्ट गोलंदाजीसाठी आला. त्याने विकेट मिळवून दिली महेश नानगुडेची आणि धावबाच्या स्वरूपात मात्र शुभम शेळकेची विकेट याच षटकामध्ये आली आहे आणि म्हणूनच की काय आता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 31. टीम श्रेयांक 11. तिसरं षटक. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मोईनकडे चेंडू सुपूर्द केलाय. तरुण बेसने काय कमबॅक करून दिले पहा ओमकार 11 गिरगाव या संघाला. अवघ्या 9 धावा त्याने खर्च केल्या आणि 31 धावा धाव फलकावरती झाल्यात. एक गडी माघारी परतलाय महेश नानगुडे. माघारी परतल्यानंतर आपण पाहिलं तर शुभम शेळके धावबाच्या स्वरूपात तो माघारी परतला. 25 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. महेश नानगुडेच्या बॅटमधून चांगली सुरुवात करून दिली होती श्रेयांक 11 संघाला महेश नानगुडेले आणि त्यानंतर मात्र तरुण बेस्ट गोलंदाजीसाठी आला. त्याचा पहिला बॉल षटकार. दुसऱ्या बॉलवर झेलबादच्या स्वरूपात त्याची विकेट आल्यानंतर मात्र प्रज्ञेश लाडने केलेला तो थ्रो आणि म्हणूनच की काय शुभम शेळकेची विकेट देखील आली. मोईनचा पहिला बॉल ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. रन मात्र मिळणार नाहीये. पाण्याच्या डबक्यामध्ये बॉल थांबलाय. डॉट बॉल. फटका खेळले जरूर फिल्डर आहेत आणि प्रयत्न त्या ठिकाणी करत होते फिल्डर. थोडीशी आपण पाहिलं तर त्या ठिकाणी गडबड पाहायला मिळाली. गोंधळ उडाला त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 33. मोईन षटक क्रमांक 3 तो हाताळतोय. 6 षटकांचा सामना असणार आहे. सेकंड हाफ मधील हा पहिला सामना ओमकार 11 गिरगाव त्यांच्या विरुद्ध श्रेयांक 11. यानंतरचा सामना टीम हनन स्पोर्ट्स कळवा विरुद्ध साई कृपा 11. किटसाठी आपण आयोजन समितीची संपर्क साधा दोन्ही कर्णधार. हो यावेळेला प्रचंड वेगात बॉल हाताळला. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. विशेष बाब म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य लाभले माननीय श्री निशिकांतजी शिंदे साहेब भारतीय कामगार सेना सहचिटणीस. त्यांचं विशेष आभारी असणार आहे. आयोजन समितीच्या माध्यमातून विश्वसाई दरबार यांच्या वतीने आयोजित केलेली तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा आपण पाहतोय वरळी मान्सून धमाका 2025. दुसरं पर्व अंतिम दिवस अंतिम टप्प्याकडे आपण वाटचाल करतोय स्पर्धेच्या.
यावेळेला फटका सजवलाय, उंची जास्त आहे, लांबी देखील जास्त गाठली आहे आणि बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. आणि आता पंचांकडे पाहायचंय. एकच धाव असणार आहे. स्पर्धेचे नियम आपण पाहतोय थोडेसे वेगळे आहेत स्पर्धेमध्ये आपण पाहतोय, कारण जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरती जर बॉल जाऊन पडला तर मात्र एकच धाव. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल आणि तदनंतर आता मात्र या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 34-34. ओ यावेळेला प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आहे. डॉट बॉल आलाय. मोईनचं हे महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय. 34 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 5 बॉल गोलंदाज मोईनने हाताळले, 3 धावा त्याने खर्च केलेत. आता कमबॅक करत असताना हळूहळू आपण पाहतोय टीम ओमकार 11 गिरगावा संघ या मॅच मध्ये. आणखीन एक बॉल पाहायला मिळतोय. चांगला हाताळला होता. समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. म्हणजेच ओव्हर नंबर आता 3चा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद झाले टीम श्रीयांक 11. पुन्हा एकदा तरुण वरती विश्वास दाखवलाय. कर्णधाराने चेंडू त्याच्याकडे सुपूर्द केलाय. तरुण बिस्ट षटक क्रमांक 4. पहिला बॉल. हो पहिला बॉल प्रचंड वेगात पाहायला मिळतोय. रन मात्र आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण केली आहे आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची आता 36 या आकड्यावर. 36. पहिल्या डावाचा खेळ प्रगती पथावर आहे. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. ओमकार 11 गिरगाव आणि श्रेयांक 11 हा चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी. एक संघ पुण्यावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आपण पाहिलं तर वरळीच्या आदर्श नगरमध्ये आले आणि दुसरा संघ गिरगावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी वरळीच्या आदर्श नगरमध्ये. असे 2 संघ आपण पाहतोय. पुढचा बॉल रोहितसाठी प्रचंड वेगात हाताळला होता. दिशा चुकली आहे. वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता इकडे पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची आता 37 या आकड्यावर. 37. रोहित खरात चांगल्या फॉर्म मध्ये हा फलंदाज देखील एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. उसळी घेणारा चेंडू आता पाहायला मिळतोय. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. आता डॉट बॉल आलाय. रन मात्र मिळणार नाहीये. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग गोलंदाजाला दिली जाईल. पंच आपण पाहतोय सर विनायक जोशी, त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर विश्वनाथ लिंगायत आणि अविनाजी बंगाळ असे 3 पंच आपण पाहतोय. आता पडताळणी केली जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. रिव्ह्यू घेतलाय त्याची आता पडताळणी केली जाते. सर हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय राईट. यस. आता त्याची पडताळणी केली जाईल. वाईट बॉल.
जो रिव्ह्यू घेतला होता तो सक्सेसफुल झालाय आणि तो रिव्ह्यू रिटेन देखील झालाय बॅटिंग करत असलेल्या संघासाठी. ज्या व्हाईट बॉलच्या मदतीने एक धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. 38 धावा धाव फलकावरती आता. 38 धावा धाव फलकावरती झाल्यात. दोन बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत. एकच बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलाय. रोहित साठी पुढचा बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार रोहित कराडच्या बॅटमधून. एक महेश नानगुडे डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला. म्हणून काय झालं, रोहित खरात डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये आलाय आणि तसेच फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. षटकार आलाय, धावा झाल्यात. आत्ता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 44. 44 ऑन बोर्ड. सर मॅच बॉल आलेला आहे, आपण घेऊ हॅलो. ओ यावेळेला स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन. नो बॉल आता पंच घोषित करतायत. ओ स्टेपिंग पंचांच्या माध्यमातून पडताळली गेली आहे. आणि आता मात्र ढोंडो रे साजेना होताना पाहायला मिळतोय फिल्डर कडून. आणि 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्यात आणि नो बॉल आता पंच घोषित करतायत. म्हणजे एकूण 3 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची आता 47 या आकड्यावर. 47. रिव्ह्यू घेतला गेलाय फिल्डिंग करत असलेल्या संघाने. यस, फिल्डिंग करत असलेल्या संघाने आता रिव्ह्यू घेतलाय. म्हणजेच ओमकार 11 गिरगाव या संघाने रिव्ह्यू घेतलाय. पडताळणी केली जाते थर्ड अंपायरच्या माध्यमातून. भव्य दिव्य आयोजन आपण पाहतो. या आयोजनाची चर्चा मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर होताना पाहायला मिळते, कारण खुल्या गटातील 16 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये तुम्ही खेळ पाहिला. राहुल चांदोरकरचा सायंकाळच्या सत्रामध्ये राहुल चौधरीची बॅट बोलली. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलं ते फलंदाज रुद्रांशने. आणि त्यानंतर मात्र आता महेश नानगुडे, रोहित खरात, धनंजय बिनताडे इन ऍक्शन. इट्स नो बॉल. पंचांचा निर्णय आलाय, नो बॉल आहे आणि नो बॉल असेल. आपण याची नोंद घ्या. आणि रिव्ह्यू देखील लॉस्ट केलाय. फ्री हिट ऑन. यावेळेला चांगला बॉल हाताळला होता गोलंदाज तरुणने. फ्री हिटचा बॉल होता आणि या फ्री हिटचा बॉल मात्र गोशंकी चित्र जाताना पाहायला मिळतोय. रन मिळेल 1 आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 48.
यावेळेला फटका सजवलाय आणि याही बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवलंय मैदानाच्या बाहेर. आता पंचांचा निर्णय काय येणार ते पाहायचंय. एकच धाव पंच घोषित करतायत. स्पर्धेमध्ये थोडेसे नियम वेगळे पाहायला मिळत आहेत. नास या आकड्यावर 50 ऑन बोर्ड. 50 धावा धाव फलकावरती झालेत. टीम श्रीयांक 11 सचिन शेठ तापकीर यांचा संघ. धनंजय बिनताडे. धनंजय बिनताडेसाठी हा बॉल फटका फसला. यावेळेला नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न थ्रो केलाय प्रज्ञेशने आणि तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात आणि आणखीन एक धाव देखील आली आहे. म्हणजेच एकूण 3 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. ओव्हर थ्रो पाहायला मिळाला. बरोबर एंडला थ्रो केला होता पण थोडीशी चूक झाली त्या ठिकाणी यष्टी रक्षकाकडून. बॉल त्याच्या पुढ्यात पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आणि बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये गेला. 3 धावा आणि या धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 53 या आकड्यावर 53. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 53. 53 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा मोईन गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 5. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक. रोहित खरात आणि त्याच्या समवेत धनंजय बिनताडे. 2 बॅटर आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. पहिला बॉल मोईनचा षटक क्रमांक 5 मधील पहिला बॉल सोडून दिलाय. प्रचंड वेगात बॉल हाताळला होता. वाईट बॉल आहे आणि +1 अशा 2 धावा मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. 55 धावा धाव फलकावरती आता मात्र पाहायला मिळत आहेत. 55 ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच टीम साई कृपा 11 विरुद्ध हनन स्पोर्ट्स कळवा. दोन्ही कर्णधारांना विनंती आपण आयोजन समितीकडे संपर्क साधा आणि आपल्या ज्या टी शर्ट्स आहेत त्या कलेक्ट करायच्या आहेत. विनंती आहे दोन्ही संघांच्या कर्णधारांना. रोहितसाठी पुढचा बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय. आणखीन एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावा खूप साऱ्या येताना पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये. महागडे षटक ठरलं होतं पहिलं अभिषेक बैतचं. त्याने 22 धावा खर्च केल्या. तरुण 20चं दुसरं षटक त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र मोईनने फक्त 4 धावा खर्च केल्या आणि चौथ्या षटकामध्ये तरुण 20ने आपण पाहिलं तर अवांतर धावा खूप साऱ्या आल्या होत्या त्या षटकामध्ये. नो बॉल. इट्स नो बॉल. नो बॉल पंच घोषित करतायत आणि पुढील बॉल मात्र फ्री हिट असणार आहे. रोहितकडे सुवर्ण संधी आहे मोठा फटका खेळण्याची कारण हा फ्री हिटचा बॉल गुडघ्यावर बसून फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल टिपलाय पण फ्री हिट ऑन. फलंदाजाला जीवनदान मिळाले. रन घेतली 1. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची आता 57. 57 ऑन बोर्ड. यावेळेला क्लीन बोल्ड.
यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या. दांडी गोल धनंजय बिंटाडे बॅक टू दी पॅव्हिलियन. विकेट आली आहे. हॅलो, आनंद स्पोर्ट्स कळवा विरुद्ध साई कृपा दोन्ही संघ नाही टॉससाठी या. आनंद स्पोर्ट्स कळवा आणि साई कृपा आपले किट्स कलेक्ट करायचे आहेत आणि टॉससाठी यायचं आहे. कर्णधार दोन्ही संघाचे. धावा धाव फलकावरती. सत्तावन्न. माफ करा, 58 धावा धाव फलकावरती झाल्यात. थँक्यू. सर प्लीज विनंती आहे, प्लीज जर मागे गेला तर डिक्लेअर असेल तर कळवा आम्हाला. घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या इकडे पुढे सरकली. 61 धावा धाव फलकावरती झालेत. 61. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील आता गोलंदाजाला दिली गेली आहे. बॅकफुटवर येऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. गेलाय बरोबर यष्टीरक्षक राहुल चांदोरकर यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. रन मात्र मिळणार नाहीये. मोईनचं हे षटक आतापर्यंत अवांतर धावा खूप सारे येत आहेत या षटकामध्ये. बॅकफुटवर आले. समोरच्या दिशेने उडवलंय बॉलला. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी आदित्यच्या बॅटमधून उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार. चांगला स्ट्रोक. क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने सरळ रेषेमध्ये फटका खेळलाय आदित्यने. 2 डावकुरे हाताचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम श्रेयांक 11 या संघाकडून बॅटिंग करत असताना एका बाजूला रोहित खरात आहे आणि दुसऱ्या बाजूला आदित्य जो नवीन फलंदाज आहे आणि त्यानेच मात्र आता ठोकलाय हा षटकार. 67. 67 धावा धाव फलकावरती झाले. तरुण बिस्ट आणि मोईनने मात्र डाव सांभाळला होता. तदनंतर महागडे षटक पुन्हा एकदा चौथं पाहायला मिळालं तरुण बिस्टचं आणि तदनंतर आता मोईनचं देखील महागडे षटक पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन पुल करण्याचा प्रयत्न. आता बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर खाली राहिलाय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. 5वं षटक प्रगती पथावर आहे. धावा झाल्यात धाव फलकावरती. 67. 67 धावा धाव फलकावरती. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. वरळी मान्सून धमाका. पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. रन मिळणार नाहीये. चित्र तेच पाहायला मिळते. षटक क्रमांक 5चा खेळ आता समाप्त. 30 चेंडूंच्या समाप्तीनंतर 67 धावा धाव फलकावरती झाल्या टीम श्रेयांक 11. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक. टीम साई कृपा 11 आणि आनंद स्पोर्ट्स कळवा दोन्ही कर्णधार विनंती आपण आयोजन समितीची संपर्क साधा. आनंद स्पोर्ट्स कळवा आणि त्यांच्या विरुद्ध साई कृपा 11 दोन्ही कर्णधारांना विनंती आपण व्यासपीठावर या. आपले किट्स आपण घेऊन जायचे आहेत आयोजन समितीकडून. आणि या चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या डावाच्या नंतर मात्र पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. आपण याची नोंद घ्या.
मैदानामध्ये जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज थोडं आपण सहकार्य करा. पाच ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 67 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल हे षटक हाताळण्यासाठी. मयांक आलेत गोलंदाजीसाठी. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज हे षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. पण समोर जर आपण पाहिलं तर रोहित खरात ज्या खेळाडूची बॅट बोलली या मॅच मध्ये आणि त्याच्या समवेत आदित्य आहे. मयांक मंगेला गोलंदाजीसाठी आलेत. साई कृपा 11 आणि हनन स्पोर्ट्स कर्णधार. हा लास्ट कॉल असेल, आपण याची नोंद घ्या. आपण आयोजन समितीची संपर्क साधा. हनन स्पोर्ट्स कळवा आणि साई कृपा 11 आयोजन समितीची संपर्क साधून आपण आपले किट्स घेऊन जा विनंती. आणि पुढील सामन्याचा टॉस देखील केला जाईल. किट्स दिले जातात आयोजन समितीकडून. पहिला बॉल रोहित साठी. रोहितने उडवले बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार रोहित खरातच्या बॅटमधून. पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. धावा झाल्या धाव फलकावरती आता 73. 73 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक. हनन स्पोर्ट्स कळवा कर्णधार. आपण आयोजन समितीची संपर्क साधून आपले किट्स घेऊन जा विनंती आहे प्लीज. पहिला बॉल षटकार आलाय आणि एक विशेष सन्मान केला जाईल सर आणि त्याचप्रमाणे महेशजी नानगुडे यांचा विशेष सन्मान केला जाईल आयोजन समितीच्या माध्यमातून. विनंती असेल ऋषी सर आणि महेशजी नानगुडे, सामना संपल्यानंतर आपण व्यासपीठावर या. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 74. 74 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूंमध्ये आणखीन किती धावा येतील पाहावं लागेल. आमचे हितचिंतक सागरजी नार्वेकर यांचं विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून, कारण तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. असंच प्रेम, असंच सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. आदित्य चांगल्या फॉर्म मध्ये. बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक वांतर धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राची धावसंख्या एकीने पुढे सरकली आहे. जाऊन पोचले धाव फलकावरती टीमची आता 75 या आकड्यावर. 75 ऑन बोर्ड. हनन स्पोर्ट्स कळवा कर्णधार. पुढचा बॉल या वेळेला जर आपण पाहिलं तर लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. रन मिळेल एक. धावसंख्या आता एकीने पुढे सरकली आहे. जाऊन पोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 76 या आकड्यावर. 76. हनन स्पोर्ट्स कळवा कर्णधार. बॅकफुटवर येऊन मोठा फटका खेळायचा होता फलंदाज आदित्यला. त्याचा फटका फसलाय. धाव मात्र पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 77 या आकड्यावर. सागरजी नार्वेकर यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य लाभले सागरजी नार्वेकर. सुधाकरजी मांजरेकर यांना विनंती असणार आहे आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातोय व्यासपीठावर. आमच्या या
स्पर्धेनिमित्त आज त्यांची प्रमुख उपस्थिती आणि त्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद सागरजी नार्वेकर, आपण केलेल्या सहकार्याबद्दल आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष आभारी असणार आहे. असंच प्रेम असंच सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू ही आई जगदंबे चरणी प्रार्थना. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य लाभले आमचे मित्र जुगनू सिंग, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांची देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते डोंगरीमध्ये. आणि आता शेवटचा बॉल होता आणि शेवटचा बॉल मात्र बरोबर टप्प्यावर हाताळलाय गोलंदाजाने. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय म्हणजेच ओव्हर नंबर आता 6चा खेळ म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 78 धावा धावफलकावरती झाल्या जिंकण्यासाठी. माफ करा 79 धावा धावफलकावरती झाल्या जिंकण्यासाठी. 36 बॉल आणि 80 धावांची गरज असणार आहे दुसऱ्या डावामध्ये. करतो आहोत. मी विनंती करेन ना उत्कृष्ट यष्टिरक्षक आहेत. संघ मानणी नेहमीच करतात. एका संघाचे मालक म्हणून देखील आपण त्यांना सातत्याने पाहतो. ऋषिकेश जोरे यांना यष्टींच्या पाठीमागे पाहायला मिळत आहे. तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल. या सामन्याकडे वळूयात. लक्ष वेधूयात. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण त्वरित लगावून घ्या. ऋषिकेश बाबूराव जोरे अर्थात ऋषी सर म्हणून सर्वाधिक जास्त प्रसिद्ध खेळाडू यशांच्या पाठीमागे. चला लक्ष वेधेल मी. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल चांदोलकरला आपण पाहतो आहोत आणि त्याच्या साथीला अभिषेक अर्थात बच्चा अभिषेक बैत मैदानाच्या आतमध्ये येत असताना अभिषेक बैत आणि त्याच्या साथीला राहुल चांदोलकरला आपण मैदानावरती पाहतो आहोत. एक मोठं लक्ष घेऊन ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टार्गेट आहे या मॅचमध्ये ते अर्थातच 80 धावसंख्येचं लक्ष घेऊन ही आघाडीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते आहे. महेश नानगुडेने चांगला खेळ केलेला पाहायला मिळाला. महेश नानगुडे 25 धावांची खेळी त्याने साकारली. धनंजय बिनताडे त्याच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळाला होता. शुभमच्या माध्यमातून शुभम शेळकेला आपण पाहिलं. रोहित खरातला पाहिलं. आदित्य एक नवीन चेहरा या संघामध्ये जो पात्र पाहायला मिळतो आहे. खरं तर विशेष करून कौतुक देखील करेन मी ते अर्थातच सचिन शेठ लालदास तापकीर साहेब यांचं. श्रीतेज 11 या नावाने गेले अनेक वर्ष ज्यांनी आपला संघ मांडला आणि श्रीतेज करंडक ही अशी टेनिस क्रिकेट विश्वातली स्पर्धा ते घेऊन आले जी मात्र विनाशुल्क प्रवेश जो मात्र दिला जायचा. अर्थात स्पर्धेचा प्रथम क्रमांक 2 आणि 2 लाख आणि द्वितीय क्रमांक 1 लाख अशा स्वरूपाचं पारितोषिक. खुल्या गाठाची स्पर्धा
टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रथमच करणारे सचिन शेठ लालदास तापकीर साहेब सरोळी पुणे यांचं एक विशेष कौतुक मी आवर्जून करेन. आणि त्यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष श्रीतेज 11 अर्थात आज हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तो श्रेयांगच्या नावाने. अर्थात श्रीतेज आणि श्रेयांग हे त्यांचे 2 चिरंजीव आहेत. एक चिरंजीवाच्या नावाने आज संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण आघाडीची जोडी पाहत आहोत दाखल झालेली पाहायला मिळते. खरं तर जुगनू सिंग साहेब यांना आपण पाहत आहोत डोंगरीमध्ये त्यांच्या माध्यमातून स्वतःची स्पर्धा चालू असताना देखील आज त्यांची उपस्थिती आपण वरळीमध्ये पाहत आहोत. आज त्यांचं विशेष करून कौतुक मी करेन. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक इन्व्हाइट करण्यात येत आहे. ललित चौधरीला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्कवरती त्याला इन्व्हाइट करण्यात येईल. ललित चौधरी याला इन्व्हाइट करण्यात आला. धनंजय विंताडे ऋषीजी आणि अगदी त्याच वेळेला महेश नानगुडे तिघे एकत्रितपणे काहीशी चर्चा करत असताना आपण क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना पाहत आहोत. सामन्याला सुरुवात होईल. आघाडीची जोडी मैदानावरती आहे. ललित चौधरी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहे. स्ट्राईक एंडवरती जिथे आपण पाहत आहोत अभिषेक बाईत अर्थात बच्चा तो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ललित गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पहिला बॉल उत्तरार्ध सामन्याला होती सुरुवात. बच्चा ऑन स्ट्राईक. स्ट्राईक एंडवरती अभिषेक पाहायला मिळतोय. पहिला बॉल उत्तरार्ध 80 धावसंख्येचा पाठलाग. या संघाकडे भरधाव वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. धनंजय बिंताडे गोलंदाजी करतो. ललितला आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल अगदी रूम देण्याचा प्रयत्न. कोणती धाव इथे मिळणार नाही आहे. महेश नानगुडे जिथे मात्र आपण पाहिलं ना या वर्षीच्या हंगामामध्ये ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये त्याच्या नावावरती मालिकावराची बाईक राहिली. पावसाळी क्रिकेटमध्ये 87 धावांची अफलातून इनिंग मान्सून ब्लास्टमध्ये देखील करताना आपण त्याला पाहिलं होतं. ब्लास्टच केला होता त्याने. पुढचा चेंडू कमी गतीचा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. रोहित खरा चेंडूच्या खाली आला आहे. त्याने झेल टिपला. धक्का क्रमांक पहिला बच्चा बाद. रोहित खरात एक चांगला झेल त्याने बाउंड्री लाईन वरती टिपलाय. धक्का क्रमांक पहिला इथे बसत असताना पाहायला मिळतो आहे. रोहित खरातने बॅटिंग देखील चांगली केली. कोंडवा पुण्याचा खेळाडू ज्याला आपण बाउंड्री लाईन वरती पाहत आहोत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. हनान स्पोर्ट्स कळवा आणि त्याच वेळेला साई कृपा 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या. लक्ष वेधूयात. नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही टीमच्या कर्णधारांचं लक्ष वेधूयात. हनन स्पोर्ट्स कळवा आणि साई कृपा 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या. नवीन बॅटर यश वाघेला याला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहत आहोत. यश वाघेला बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालाय. लेफ्ट हँडर बॅटर आल्यानंतर काही अंशी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होत असताना आपण पाहतोय. यश वाघेला फलकावरती धाव अद्याप आलेली नाही. दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली. रोहितने एक चांगला झेल बाउंड्री लाईनवरती टिपलेला पाहायला मिळाला. हा चेंडू इथे बॅकफुटला डॉमिनेट केलं होतं. चांगला बॉल पाहायला मिळतोय. महेश नानगुडे जदवर चेंडूवरती येईल तदवर एक धाव घेण्याची मुभा दोन्ही फलंदाजांकडे होती. एक सिंगल आली. एकेरीच्या मदतीने अकाउंट्स ओपन करण्यात आल्या. 1-1 षटक क्रमांक पहिला ललित चौधरीचा आपण पाहतोय जो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. चालू असलेली मॅच उशीर झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ओमकार 11 गिरगाव संघ बॅटिंग करतोय. टॉस जिंकले होते. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि उत्तरार्धात दाखल 80 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. श्रेयांक 11 चरोळी पुणे या टीमच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ललित पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला स्ट्राईक एंडवरती चॉंगला आपण पाहतोय. राहुल चांदोलकर. कमी गतीचा बॉल बॅटची आतली कडा. केवळ इथून एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. एकेरी धाव इथून प्राप्त झाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 2. 4 चेंडूचा खेळ संपला. 80चा पाठलाग करायचा आहे.
या बिकट परिस्थितीमध्ये तिखट फटकेबाजी करावी लागेल, मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. खरं तर स्ट्राईक एंडवरती सध्याच्या घडीला आपण यश वाघेलाला पाहतोय. डावखुरा त्याचे फलंदाजांना देवाचा नेहमी वरदहस्त असतो की मोठी फटकेबाजी कलात्मकता ही त्यांच्याकडे नेहमीच पाहायला मिळते. हा बॉल खाली राहिलाय. मागील चेंडूंच्या तुलनेमध्ये निसंशयपणे हेही म्हणता येईल ना की हा बॉल अधिकचा वेगाने टाकला आणि तो खाली देखील राहिला. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी जिथे ललित चौधरीच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक मोठं टार्गेट उभं राहिलंय. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. अगदी सहज साधा सोपा झेल इथे टिपण्यात आलाय आणि फलंदाज इथे होईल तो अर्थात यश वाघेला बाद. तरुण बिस्टा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती निहालला आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट यामध्ये जी काही तफावत पाहायला मिळते ना ती या गोष्टीची नेहमीच राहते की युवा चेहरे पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये अधिकचे पाहायला मिळतात. अगदी युवा खेळाडूंना जास्तीची संधी देण्यात येते. मी लक्ष वेधेन जुगनू सिंग यांना की आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कल करावा. जुगनू सिंग यांच्या शुभहस्ते आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅच एका बाजूला हनान स्पोर्ट्स क्लब कळवा आणि त्याच्या अगेन्स्ट साई कृपा 11. राहुल चांदोलकर लांब ठेवला बॉल, शरीरापासून दूर ठेवला होता. जाणीवपूर्वक हा चेंडू इथे दूर ठेवला आणि चेंडू थेट निर्धाव येतोय. टॉस जिंकलाय तो आपण पाहतो हनान स्पोर्ट्स कळवा या टीमने. साई कृपा टीमने टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षणाचा. फटका इथे मात्र फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि जिथे घोषांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होता. रन्स मिळते ती केवळ एक. टॉस जिंकला कळवा साई कृपा 11 या टीमने. साई कृपा 11 टीमने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ओम प्रकाश भीन साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांनाही विनंती करूयात या व्यासपीठावरती आपले हार्दिक असं स्वागत. उसळी घेणारा बॉल अतिरिक्त उसळी इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. ओम प्रकाशजी भीन साहेब यांचं आगमन झालंय. त्यांना आपण विनंती करूयात या व्यासपीठावरती आपले हार्दिक असं स्वागत आहे साहेब. 4 धावा धावफलकावरती आहेत. केवळ नाममात्र 4 धावा धावफलकावरती आहेत. एक मोठं टार्गेट उभं झालं आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना कुठे ना कुठेतरी संघाची सुरुवात त्या दर्जाची झालीच नाही. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर होता. सिंगल कंप्लीट होईल, दुहेरीचा प्रयत्न होईल का महेश? हा जिथे तिथे यहा वहा देखो जहा सारे जहा बस आपलीच हवा. महेशला जिथे तिथे पाहिलं जाते, जिथे चेंडू जातोय तिथे महेश नानगुडे दिसतोय. धाव इथून मिळते एक. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती आपण 5 पाहत आहोत. महेश नानगुडे खरं तर मुळशीच्या बावधनचा पुणे जिल्ह्यातील हा खेळाडू, परंतु या वर्षीच्या अंगामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये चर्चेतील नाव राहिलं. तरुण बिस्टा स्ट्राईक एंडवरती आहे. त्याला बॅटिंग करावे लागेल. सध्याकडे संघ अडचणीमध्ये धावा आलेल्या नाही आहे. चिंतेची बाब हीच राहिली आहे कारण आपण पाहिलं दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकामध्ये केवळ 2 धावा निहालने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा खबरला. एकेरी धाव इथून अर्जित करण्यात येते. एकेरीच्या मदतीने संघाची धाव निहाल तुसामतला आपण पाहतो. टुन्नूला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. पुणे जिल्ह्यातील मावळचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे. निहालला तुसामत अर्थात टुन्नू. हाफ ट्रॅकर होता. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर
रन्स मिळतील 6. हा येतोय षटकार. निहाल तुसामत MPL मध्ये या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं होतं. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये निहाल तुसामतला आपण पाहिलं होतं. मावळचा खेळाडू आहे. मावळ भूषण हा पुरस्कार त्याला देखील मिळाला आहे. अर्थात टेनिस बॉलमध्येही नेहमीच चांगल्या दर्जाचं क्रिकेट ज्याच्याकडून खेळलं जातं. धावफलकावरची 12. यावेळेला खुला टाकला वेगवान बॉलर इथे पाहायला मिळाला. लेग बाईच्या स्वरूपामधून जिथे एकेरी धाव अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत. एक षटकाराच्या मदतीने या षटकामध्ये धावा आल्या. त्या एकंदरीत 11 धावा या षटकामध्ये आल्या. पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या त्या केवळ आणि केवळ 2 एकंदरीत बनल्यात. त्या 13-2 षटकांचा खेळ संपला. 13 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज बाद झालेत. निहाल तुसामतने दुसऱ्या षटक हाताळलं. तो खर्चिक साबित राहिला. 11 धावा त्याच्या षटकामध्ये आल्या. परंतु पहिल्या षटकामध्ये जिथे कमी धावसंख्या खर्च करणारा 2 धावा आणि 2 विकेट प्राप्त करणारा ललित चौधरीला इन्व्हाइट करण्यात आलाय. तो गोलंदाजी मार्कवरती आहे सामन्याची. आणि या जिथे मात्र आपण पाहिलं ना तर ही परिस्थिती आता बिकट बनत चालली आहे. चांगल्या गोलंदाजी झाली आहे. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. यस्टनच्या पाठीमागे चाललाय बॉल. खरं तर घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघालाय. पूर्वार्धामध्ये धावांची लयलूट होती. जणू काही सेल लागला होता धावांचा. महेश नानगुडेने त्या सेलमध्ये सर्वाधिक जास्त शॉपिंग केली चौकार आणि षटकारांची. परंतु इथे कुठे ना कुठेतरी हा दुष्काळच झालाय असं वाटू लागलंय. धावांचा दुष्काळ झाला आहे. कारण षटकार केवळ एक आलाय राहुल चांदोलकरच्या बॅटमधून. कमी गतीचा बॉल बॅटची लिडिंग एज. घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघालाय. तरुण बिस्टा प्रयत्न तर करतोय परंतु धाव त्याच्या बॅटमधून आली ती केवळ एक. बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून तरुण बिस्टाकडे पाहिलं जातं. कमी रनअपमध्ये गोलंदाजी आणि कमी वेळामध्ये केलेली मोठी फटकेबाजी साठी तो जाणला जातो. परंतु सध्याच्या घडीला त्याची बॅट त्याच्यावरती रुसली आहे. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एकेरी धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन इथून होईल कंप्लीट. फेकी स्क्वेअर झाली आहे. तिहेरीचाही प्रयत्न करण्यात येतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचाही प्रयत्न. 3 कंप्लीट झाल्यात. 3 धावा इथून प्राप्त होतील. तिहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. तरुण बिस्टाने गोलंदाजी केली होती. 2 षटक त्याने हाताळले होते. पहिल्या षटकामध्ये 9. दुसऱ्या षटकामध्ये तो खर्चिक साबित राहिला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ललित सज्ज होत असताना पाहायला मिळेल. कमी गतीचा व्हेरिएशन पहा. व्हेरिएशन आणि व्हरायटीचं समळ साधणारी गोलंदाजी करणं गरजेचं राहतं आणि ते इथे केलंय. ओमप्रकाशजी बीन यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. आगतम स्वागतम सुस्वागतम. एकेरी दुहेरी धावा येतात. संघाची धावसंख्या 19. 19 ऑन दी बोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आपण पाहतो एक मानाची स्पर्धा विश्वसाई दरबार आयोजित अर्थात ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेली वरळी मान्सून धमाका 2025. या धमाक्यामध्ये धमाके झालेत नाही आहेत. धमाका केवळ रुद्रांशनेच केला होता. 19 बॉलमध्ये 64 धावांचा. तोच एक सर्वाधिक मोठा धमाका राहिला. यावेळेला कमी गतीचा बॉल वळवला. यष्टिरक्षकाचा वेध घेतो. अपील करण्यात आली आहे. एक स्ट्रॉंग अपील आणि अर्थात कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद. तरुण बिस्टा बाद. 4 खेळाडूंनी अपील केली आणि तीही जोराची. धनंजय भिंताडे, त्याच वेळेला ललित चौधरी, ऋषिकेश जोरे, त्याच वेळेला आपण पाहिला तर महेश नानगुडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल.
चिरागला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर आता मात्र या धावा बनवताना फार अवघड स्थिती झाली आहे. संघ अडचणीमध्ये आहे, धावा आलेल्या नाही आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतं. निहाल तुसामतला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती इन्व्हाइट करण्यात येत आहे. टुन्नूला आपण गोलंदाजी मार्कवरती देखील पाहत आहोत. मी कुशल यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ओमप्रकाश बीन साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करावा. ओमप्रकाश बीन साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. मैदानावरती धावा इथे फारशा झालेल्याच नाही आहेत, कारण तितकी मोठी खेळी करता आली नाही कोणत्या फलंदाजाला. एकेरी धाव येते केवळ 20 धावा फलकावरती 20 ऑन दी बोर्ड. ओमप्रकाश बीन साहेब यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येतं. आप आहे बहार आहे, आपण आल्याबद्दल आम्ही आपले विशेष करून आभारी आहोत. खुला टाकलेला बॉल आणखीन एका बाईच्या स्वरूपामधून एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. धाव फलकावरती धाव आहेत 21 ऑन दी बोर्ड. यावेळेला परफेक्ट मिडल झालाय का पाहावं लागेल. चेंडूने उंची जास्त गाठली आहे, लांबी देखील इथे गाठली आहे का. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. संघाची धावसंख्या या षटकाराच्या बरोबरीने 27 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला वेगाने टाकला डाव्या एसीवरती पाहायला मिळाला. अवांतर धाव येते +1. एकंदरीत धावा मिळतील त्या 2. एक्स्ट्रा स्वरूपामधून धावा येतात. पहा, चिंतेची बाब जास्तीची नाही आहे, कारण संघाकडे इतकी मोठी धावसंख्या उभी आहे की अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही स्वरूपाची चिंता या संघाच्या खेमामध्ये पाहायला मिळत नाही आहे. 15 बॉल आणि 51ची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 51ची गरज. गोलंदाजाचा रिदम किमोना बॅटरने थांबवलं. 15 बॉलमध्ये 51 बनवायचे आहेत. हवेचा ओघ ज्या रीतीने वाढतोय ना, त्या रीतीने बॅटिंग करावी लागेल. यावेळेला आणखीन एक लगातार चेंडू सीमारेषेच्या दिशेने. या बॅटरच्या बॅटमधून आकाशाला गवस निघालात. आकर्षक बुलंदी, पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला. षटकार आलाय. चिराग नाद करता काय मारावंच लागतं, आणि होय मारावंच लागेल. इथे मोठी फटकेबाजी करावीच लागणार आहे. चिरागच्या बॅटमधून 2 षटकार आल्यात. धनंजय भिंताडे काही अंशी आपण पाहिलं ना तर पहिल्या 3 षटकामध्ये रिलॅक्स होता, आता कुठेतरी हालचाली वाढू लागल्यात. यष्टिरक्षक ही बदलण्यात आला. 2 षटकार आलेत. हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेईल. निहाल तुसामत थोडासा महागडा साबित होत असताना पाहायला मिळाला, कारण त्याच्यावरती हल्ले चढवले गेले. धावा त्याच्या अगेन्स्ट येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. यावेळेला आणखी एक फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट चांगलं आहे. टिपला झेल. चिरागचा संपलाय खेळ. आणखीन एक धक्का. चिराग बाद. धाव फलकावरती 35 असताना चिराग इथे बाद झालाय. या आपण स्वागत करतो आहोत आदरणीय प्रभाकरजी मेहता साहेब, कुशलजी गावंड साहेब आणि श्लोक अनावकर साहेब यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. धनंजय भिंताडेला इन्व्हाइट करण्यात आले. धनंजय अरुण भिंताडे, हुंडरी गाव, पुरंदर तालुका, पुणे जिल्ह्यातील खेळाडू. धनंजय भिंताडे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर एक बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून त्याला पाहिलं जातं. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे तो. गोलंदाजी मार्कवरती आलाय.
येणारे 12 बॉलचा खेळ शेष आहे. पहिला बॉल इथे स्लॉट मध्ये डाऊन द ग्राउंड खेळलाय, पार्किंग प्लॉट मध्ये ठोकलाय तो राहुल चांदोलकर. चॉंगच्या बॅटमधून षटकार. स्वागत आहे मुंबापुरीमध्ये पुण्यनगरीच्या खेळाडूचं, असं सांगणारा हा षटकार आलाय. लांब लचक स्ट्रोक इथे पाहायला मिळाला, पुढ्यात टाकला, स्लॉट मध्ये आला, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळला आणि षटकार इथे येत असताना संघाची धावसंख्या षटकाराच्या बरोबरीने 41 बनले. 39 ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. येणाऱ्या 11 बॉलचा खेळ शेष. 11 चेंडू आणि 39 धावा. राहुल चांदोलकर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पेशलिस्ट संघ म्हणून या ओमकार 11 गिरगावकडे पाहिलं जातं. गिरगाव नगरीचा सुपर डुपर स्टार या संघामध्ये आज अनुपस्थित आहे. त्याची कमी निश्चितच प्रामुख्याने कळेल संघाला. निखिल जाधव शतकवीर यावर्षीचा हंगाम चर्चेतील हे नाव राहिलंय. धनंजय भिंताडे पहा, रिदमच बिघडला या गोलंदाजाचा. कारण षटकाराला पहिल्या बॉलवरती तदनंतर तो थांबतोय बॉल डिलिव्हर करताना. 41 आहेत, 39 ची गरज. खोलातला बॉल, नो बॉल आहे, ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक रोहित खरा चेंडूच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु नो बॉल. आणि त्याच्यावरती धाव मिळतात ते 4. आणखीन एक चौकार. विजयातलं अंतर आता कमी केलंय. 34 ची आवश्यकता आहे. 11 बॉलचा खेळ शेष. फ्री हिटचा बॉल, नेक्स्ट डिलिव्हरी. पहा, जे बसले होते ना खेम्यामध्ये ते उभे राहिलेत. श्रेयांक 11 चरोळी पुण्याचे खेळाडू, त्यांना ठाऊक झालं आता चिंतेची बाब वाढली. राहुल चांदोलकर बॅटिंग करतोय. षटकार त्याचे, चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आलात. मॅच त्याने बनवली आहे. 11 चेंडू आणि 34 ची गरज. सामना मात्र झुकवण्याचा प्रयत्न इथे केलाय. धनंजय भिंताडेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. यावेळेला कमी गतीने टाकला होता. हाही चेंडू नो बॉल, नो बॉल, नो बॉल. मागील 4 षटकांमध्ये एकही नो बॉल पाहायला मिळाला नव्हता. या मॅच मध्ये, या षटकामध्ये 2 नो बॉल आलेत. 33 ची गरज. 11 बॉलचा खेळ शेष. धनंजय भिंताडे गोलंदाजी करत असताना यावेळेला आडवा बाटने ऑन साइडला लगा तो 6. बॅटमधून सुंदर साऊंड टक करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय. राहुल चांदोलकर तो थांबायला तयार नाहीये. काय थाट आहे त्याचा पहा. गोलंदाजाची वाटच लावली आहे त्याने. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल चांदोलकर. मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची फेमस आहे चिकी. आणि या फलंदाजासमोर आता गोलंदाजी पडू लागली आहे फिकी. षटकार आलाय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे. धावफलकावरती 53 धावा धावफलकावरती आहेत. मॅच बनवली आहे या बहादराने. या षटकामध्ये धावांची लयलूट झाली आहे. येणारे चेंडू आता शेष राहिले ते एकंदरीत 10 बॉलमध्ये 27 ची गरज. सामना याही षटकाला सुरुवात झाली ना 12 बॉलमध्ये 46 हव्या होत्या. धनंजय भिंताडेवरती हल्ले चढवलेत. डिटर्जंटचा वापरच केला नाही, धुतलंय. चांगली गोलंदाजी करणारा धनंजयला डावे यशीच्या बाहेर. हा बॉल देखील पुन्हा टाकावा लागणार आहे. पहा, पंचांनी दोन्ही हात केले. समांतर चेंडू आला अवांतर. केवळ 2 चेंडूचा खेळ संपला आहे आणि जिथे आता मात्र 26 ची गरज आहे. 2 बॉलमध्ये या बहादराने 20 धावा खर्च केल्यात. कॅन यू इमॅजिन. उसळी घेणारा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. उजव्या यशीच्या बाहेर होता. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. ज्या वेळेला एका हाईटचा इथे रिव्ह्यू घेण्यात आलाय व्हाईट बॉलसाठीचा. हाईट आणि व्हाईट बॉलसाठीचा हा DRS इथे घेण्यात आलाय. त्याची शहानिशा होईल. एकाच व्हाईट बॉलसाठीचा. एकाच वेळेला एका मॅचमध्ये किंवा एका षटकामध्ये एवढ्या जास्तीच्या हालचाली होतात ना. 3 यष्टीरक्षक बदलले जातात. त्याच वेळेला तुम्हाला कळायला हवं की प्रतिस्पर्ध्याच्या खेम्यामध्ये आता पळापळ झाली आहे. पंच एक्झॅक्टली काय आहे. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल.
हाईट फॅक्टर. धनंजयला मुळापासून ओळखणारे पंच आमच्याकडे आहेत. खरं तरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण धनंजयला पाहत आहोत. व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन. पुढचा चेंडू उसळी घेणारा बॉल वरती अपिश अँड डन पनिश. चेंडू सीमारेषेच्या नजीक ट्रॅव्हल होतोय. रन्स मिळतील 4. हा आलाय चौकार. मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवला राहुल चांदोलकरने. चॉंग चांगली बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती तब्बल जाऊन पोहोचली. ती 59 धावा धावफलकावरती आहेत. 21ची आवश्यकता. 12 बॉलमध्ये 46 हव्या होत्या. आता 9 बॉलचा खेळ बाकी आहे. मागील 3 बॉलमध्ये या गोलंदाजाने तब्बल आणि तब्बल आतापर्यंत 25 धावा खर्च केल्या 3 बॉलमध्ये. हे षटक आहे ना एखाद्या मालगाडीप्रमाणेच राहिलंय. आता संपेल आता संपेल, संपण्याचं नावच घेत नाहीये. लांब लचक षटक पाहायला मिळतंय. 3 बॉलमध्ये 25 धावा आल्यात. उसळी घेणारा चेंडू. नो बॉल, नो बॉल, नो बॉल. इथे पुन्हा एकदा येतोय. नो +1. एकंदरीत 2 धावा इथूनही मिळत असताना पाहायला मिळतील. विशालजी कांबळे यांचा मी आवर्जून उल्लेख करेन, कारण श्रीतेज 11 ज्या ज्या वेळेला खेळायची विशालजी यांचा आवर्जून त्यांच्या संघासाठी महत्त्वाचं योगदान राहायचं. अगदी प्रतीक 11 डिंगडॉंग पुण्याचा खेळाडू आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांचं सहकार्य अगदी सचिन शेठ तापकीर साहेबांसाठी नेहमीच चांगलं राहिलं. सचिन शेठ लालदास सापकीर. फ्रीचा बॉल यावेळेला नवीन बॅटर स्ट्राईक एंडवरती असेल. चिरागला आपण जिथे पाहत आहोत प्रज्ञेशला पाहतो. पुढचा बॉल प्रज्ञेश लाडसाठीचा हा बॉल. इथे मात्र यष्टिरक्षकाचा वेध घेईल. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल इथे येत असताना इथे व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. प्रज्ञेश लाड मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे प्रज्ञेश लाड यांना आपण पाहतोय, कारण आज सजबोल पट्ट्याची आवश्यकता राहिलीच नाही. 18ची गरज आहे, कारण 12 बॉल 46ची मॅच जर का एवढा जवळ आली तर प्रज्ञेश लाड यांना खरं तर तो पोलिसी खाक्या बाहेर काढण्याची गरज नाही, परंतु या बॉलवरती काढावा लागेल. फ्रीचा बॉल. आणखीन एक वाईट आलाय, आणखीन एक वाईट बॉल. इथून व्हाईट बॉल आणि त्यावरती एक सिंगल कंप्लीट झाली आहे. व्हाईट +1. घोषांकित क्षेत्राकडे चेंडू गेला. 2 धावा. मला आठवतं मनोज साठेने हनुमाननगर कोथरूड पुण्याचा खेळाडू एका षटकामध्ये 29 धावा खर्च केला. त्याच्या डबल झाल्या होत्या, कारण परेच्या नरेपाकमध्ये असं नेहमीच पाहायला मिळतं की एका षटकामध्ये डबल धावा होतात. त्याने 58 दिल्या होत्या. मला वाटतं मनोज साठे जर का धनंजय बिंतारेला भेटला तर छाती ठोकपणे सांगेल माझ्यापेक्षा जास्त धावा तू दिल्यास, कारण हे षटक संपतच नाही आहे. मनोज साठेला नेहमी एकत्रितपणे खेळताना आपण पाहतो. धावफलकावरती धावा सध्या दगडीला 64 धावा धावफलकावरती आहेत. 64 ऑन दी बोर्ड. या षटकामध्ये धावा आल्यात त्या तब्बल 29 धावा खर्च केल्यात आणि 3च बॉल टाकलेत. 3च बॉल टाकलेत. 9 चेंडू आणि 16ची गरज. सगळे जवळ आलेत. संपूर्ण खेळाडू एकत्रितपणे आलेत. अनेक वेळेला संकटाच्या समयी देवाचं दर्शन आणि मित्राचं मार्गदर्शन महत्वाचं राहतं. आता प्रत्येकाचंच मार्गदर्शन घ्यावं लागेल, कारण ही सिच्युएशन आज अशी बनली आहे. 9 बॉल आणि 16ची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 16ची गरज. 29 धावा 3च बॉलमध्ये आल्यात. या मैदानावरती खेळण्यालायक संपूर्ण आता चांगले कंडिशन्स आहेत. गोलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी आहे. याआधीही 4 षटक चांगल्या दर्जाचे पाहायला मिळाले. गोलंदाज चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतायत, परंतु हे षटक चला घाई करा ऋषी सर, मी लक्ष वेधेन. मॅच बाकी आहेत अजून. फायनल खेळवायची आहे आणि फायनल ही बॉल आउटवरती खेळवायची नाही आहे मुळात. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या पुणेकर. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या. रोहित दादा तुला बाउंड्रीवरती जायचं आहे. चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या, घाई करा.
मॅच मध्ये खूप सारे इन्सिडेंट्स घडले. आपण प्रत्येकाला पाहिलं की ज्या गोष्टी इथे घडत असताना पाहायला मिळाल्या असं कदापि घडलं नाही. परंतु मला असं वाटतंय ना ते गली क्रिकेटमध्ये व्हायचं ना, मिनी ओव्हर असाच प्रकार काहीतरी चालू होता की काय. कारण 3च बॉल टाकलेत, 29 धावा खर्च केल्यात. चॉंगने 36 धावांची खेळी साकारली. या षटकामध्ये अगदी लयलूट केली. धावफलकावरती धावा आहेत. रोहित खराच्या माहितीसाठी 64 बनल्यात. 9 चेंडू आणि 16. यावेळेला स्लॉटमध्ये आहे. फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट होतील. दुहेरी धाव येत असताना 14ची गरज. 8 बॉल आणि 14 धावा. आता इथे आलेली मॅच जर का ओमकार 11 गिरगाव संघ अडचणीमध्ये जातोय ना, तर खरं तर त्यांच्यासाठी अजून काही जास्तीचं आपण बोलूच शकत नाही. 8 बॉल आणि 14ची गरज. 8 चेंडू आणि 14 धावा. पुढचा चेंडू यावेळेला देखील थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल आलाय. मनोज साठेपर्यंत कदाचित जर काय मेसेज पोचला असेल तर तो म्हणेल धनंजयने 31 दिल्यात, 5च बॉल टाकलेत आणि तीही कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती. अजूनही 14ची गरज राहिली आहे. 7 बॉलचा खेळ शेष. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या जेनियन बॅटिंग ऑलराऊंडर पाहायला मिळतोय. ओंडरीगाव पुरंदर तालुका पुणेचा खेळाडू. यावेळेला कमी गतीचा बॉल. 14ची आवश्यकता. 6 चेंडूचा खेळ शेष. 6 चेंडू आणि 14ची गरज. येणारे 6 बॉल. 14ची आवश्यकता आहे आणि मॅच आता क्रुशल मुवमेंटला आली आहे. येणारे 6 चेंडू आणि 14ची गरज. सहा बॉल आणि 14ची गरज आहे. 6 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाजीमध्ये शेवटचा अंतिम निर्णायक षटक फेरबदल करण्यात येईल. शुभम शेळकेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती त्याला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धाबा बनल्यात त्या सध्या घडीला 66. येणारे 6 बॉल आणि 14ची गरज. शुभम शेळके गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. शुभम शेळकेला आपण पाहतोय. येणारे 6 बॉल 14ची गरज. रांजणगाव सांडस शिरूर पुणे चा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना शुभम शेळके गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे. शुभम दादासो शेळकेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 6 बॉल 14ची गरज. पहिला चेंडू. पहिला बॉल खोला टाकला होता. वेगवान इथे पाहायला मिळाला. सिंगल निश्चित मिळेल. वेगाने चेंडूवरती येतो रोहित. सिंगल मिळाले. दुहेरीचा प्रयत्न. विकेट. आवर्जून इथे आपण पाहतोय प्रथम दर्शनी पाहायला मिळाला. अडचणी वाढल्या आणि मॅचची गोल्डन विकेट. मोमेंटम शिफ्ट होईल. फलंदाज राहुल चांदोलकर बाद. राहुल चांदोलकर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. मोठी विकेट. नवीन बॅटर दादासाहेब भोसले अर्थात शिवाजी बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. दादासाहेब भोसलेला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहतोय. या खेळाडूला सँडी एसपी टीममध्ये गेले अनेक वर्ष आपण पाहिलं. परेळमधून गेले अनेक वर्ष सातत्याने तो खेळाडू खेळताना पाहायला मिळाला होता. अनेक वेळेला एक बॅटिंग ऑलराऊंडर म्हणूनही त्याने या भूमिकेला न्याय दिला आहे. परंतु आज दादासाहेब भोसलेला ते करून दाखवावं लागेल. मोठी फटकेबाजी करावी लागेल. येणारे 5 बॉल राहिलेत आणि 13ची गरज. दादासाहेब भोसले अर्थात शिवाजी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
येणारे 5 बॉलचा खेळ शेष राहिला आणि 13ची गरज. 5 चेंडू आणि 13 धावा. पाच चेंडूचा खेळ शेष आहे जिथे अजूनही 13ची गरज राहिली आहे. धनंजय भिंटाने एकंदरीत 13 बॉल टाकले या एका षटकासाठी. 16ची काउंटिंग आले. यावेळेचा बॉल इथे मात्र टोला लागला होता. लॉंग ऑनला ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक येईल. सिंगल मिळाली आहे. केवळ एक सिंगल. 12ची आवश्यकता. 4 बॉलचा खेळ शेष. येणारे चेंडू शेष राहिले आहेत ते अर्थातच 4 बॉल आणि 12ची गरज आहे. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 68. 68 ऑन दी बोर्ड. 68 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 12ची गरज आहे. रोहित कराडचे क्षेत्ररक्षण वारंवार चेंज होत आहे. त्याच वेळेला प्रत्येक खेळाडू महेश नानगुडे बाउंड्रीवरती आला. यशांच्या पाठी होता. प्रत्येक खेळाडूला क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आलाय. पुढचा चेंडू शुभम शेळके आडवा बॅटने ऑन साइडला. क्षेत्ररक्षक सिंगल तर निश्चित मिळेल. थ्रोईंग आर्म स्ट्रॉंग आहेत या खेळाडूचे. फेकी चांगली झाली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. महेश नानगुडे असा क्षेत्ररक्षक आहे ना की कोणत्याही मैदानाच्या वरतून कोणत्याही ठिकाणाहून एक चांगला थ्रो तो करू शकतो. आणि चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कारण आउटफील्ड मधून थ्रो करणं ही फार महत्वाची बाब होती. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. 3 बॉल आणि विजयासाठी 11ची गरज. 12 बॉल 46ची मॅच आता 3 चेंडू आणि 11 वरती येऊन थांबलेली पाहायला मिळते आहे. कुणाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. कुणाल येतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 3 बॉल 11ची गरज. शुभम शेळकेवरती हल्ला. फ्लॅट पॅरल. एखाद्या LED टीव्ही प्रेक्षाही फ्लॅट होता षटकार. काय खेचलाय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा प्रज्ञेशच्या बॅटमधून येतोय षटकार. हा पोलिसी खाक्या दाखवणारा षटकार होता. 2 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 5ची गरज. 2 चेंडू आणि 5ची गरज मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. चॉंग पुन्हा एकदा बॅट घेऊन आलाय. कदाचित चेंज केली जाणार नाही परंतु हा मेसेज असेल. हे क्रिकेटचे मुळापासून या गोष्टी घडलेल्या आहेत. 2 चेंडू आणि 5ची गरज. 2 चेंडू आणि 5ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 5ची गरज राहिली आहे या सामन्यामध्ये विजयासाठी. 2 चेंडू आणि 5 धावा. संघ म्हणत असेल अर्थात प्रज्ञेश लाडला 2 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्यात. 5 भावा. आता तूच काहीतरी कर भावा. धावा बनवायच्या त्या 5. यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. धनंजय भिंताडे चेंडू पर्यंत पोहोचतोय. झेल टिपला. वॉटर कॅच. वॉटर कॅच. अफलातून मॅग्निफिसंट कॅच. त्याने 16 बॉल टाकले. धावाही खर्च केल्या परंतु या कॅचने त्याने मॅच मध्ये आणल्या संघाला. आता संघाला म्हणेल सारं काही विसरा मी मॅच मध्ये घेऊन आलोय. 1 बॉल आणि 5ची गरज. 1 चेंडू आणि 5ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 5 अर्थात केवळ षटकारच मारायचा आहे. मॅचचा गोल्डन 6 कोणता बॅटर मारणार. मोहीन येतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. मैदानाच्या आतमध्ये मोहीनला आपण पाहतोय. शुभम शेळके या संघाकडे गोलंदाजीचा भरणा होता. या संघाकडे गोलंदाज होते शुभम शेळके. स्वतःहून बॉल त्याने खेचून घेतला आणि मी गोलंदाजी करणार आणि हो त्याने करून दाखवलंय. मॅग्निफिसंट बॉलिंग. काय गोलंदाजी केली त्याने. खोलवा टप्प्याचा बॉल हाताळलाय. मॅच मध्ये संघाला घेऊन आलाय. 1 बॉल आणि 6ची गरज. या मॅचचा गोल्डन 6 येतो का.
इथे मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक मोठा विक्रम नोंदवला जाईल का? मोईन 9व्या क्रमांकावरचा बॅटर मैदानावरती आलाय, त्याला केवळ बॅट इथे फिरकवायचीच आहे. एक बॉल 5ची गरज, षटकार मारला तरच सामना जिंकणार. एक चेंडू आणि 5ची आवश्यकता. मित्रांनो, सामना आवडला असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाही आहेत. एक चेंडू आणि 5ची गरज, एक चेंडू आणि 5 धावा. मोईन स्ट्राइक इन वरती, शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. काय घडतंय या मॅच मध्ये? आणखीन एक मोठा विक्रम नोंदवला जातोय का मैदानाच्या आतमध्ये? मोईन एक बॉल 5ची गरज, मॅच जिंकली आहे. शँकी रेवंदा चरोळी पुणे या टीमने हा सामना इथे जिंकला. ऋषिकेश जोरे यांना मी विनंती करेन आणि महेश नानगुडे आपण देखील एक विशेष सन्मान या आयोजकांच्या माध्यमातून करण्यात येईल. मॅन ऑफ द मॅच या आपण देणार आहोत. 16 चेंडू 31 धावा. त्याच वेळेला ज्याचा विशेष सन्मान करण्यात येईल या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच 9 चेंडू 25 धावांची खेळी साकारणारा महेश नानगुडे याचा प्रथमतः आपण विशेष सन्मान देखील करणार आहोत. विशेष सन्मान त्याचा करण्यात